काहून शांताबाई तुला ताट बाजूला ठेवलं ना लहानशी प्लेटमध्ये घेतलं? मला ना मसाले भातच मस्त आवडला, खाऊशाच लागून राहिला, म्हणून म्हटलं मी मसाले भातच खातो पहिले, मग पाईन ताटातलं. ताट चांगलंच आहे, ज्याला जे लागन ते घ्यायचं त्याच्यातलं. वांग्याचं भरीत ना भाकर खाऊन पाय, त्याच्यापेक्षा मसाले भाताहीपेक्षा चांगली लागून राहिली. पण मला मसाले भातच खूप आवडते. मला तर मस्त वांग्याचं भरीत ना भाकरच खाऊशी वाटून राहिली. जे जे वाटते ते ते खा, मस्त खा आणि मस्त राहा. तू मस्त राहा नाही, तू काहीतरी दुसरं म्हणत होती पण तुला बदललं पण समजण्यावाल्याला समजलं. तू काहून चुपचाप आहे संगीता? जेवणच तर करून राहिली काकू. संध्याकाळी साक्षीच्या घरी तिळ आहे ना, सगळ्या जणांना जा लागन. नाही काकू, कॅन्सल झाला आजचा, म्हणूनच तर मी हा कार्यक्रम ठरवला. पंचमीले आहे तर तिच्या सासू आणि सासरा येणार आहे म्हणते, तर पंचमीले करू म्हणे. चांगलं झालं, दगदग झाली असती आज हे आणि संध्याकाळी जा. वांग्याचं भरीत बी एक नंबर झालं, पण कढीची आठवण येऊन राहिली. कढीशिवाय बरं नाही वाटून राहिलं. दुपारचं ठरवलं म्हणून, नाही तर ताक भेटलं असतं गावात. जाऊ द्या काकू, थंडीचाच मोसम आहे, थंडीमध्ये आंबट आंबट कढी खाल्ल्यापेक्षा वांग्याचं भरीत भाकरनं हे मसाले भातच मस्त लागून राहिला. पद्मा, तू काऊन शांत आहे? जेवण. मला ना भूकच नाही लागली. भूक असं वाटत नाही का भूक लागली सारखी. संत्र कमी झाले पद्मा बहिणी तुम्हाला? कमी कायचे झाले, खाल्ले ना 4-5, त्यानं तर पोटात चांगली भूक लागते. पण भूकच सारखं नाही वाटून राहिलं, तरी खाऊन राहिली म्हणा. हे संत्र किंवा तोडण काकू, तोडण ना महाशिवरात्री झाल्यावर. इतकी चांगली शेती आहे, सगळंच तर बरोबर आहे. सुना कशाला त्या पुण्यामध्ये राहते? त्याला बाई एकांत पाहिजे ना. पोरं नाही तर आहे, पोरं कमावते आणि खाते ना पेटीनं राहते. एका चालता फोन येणार आहे म्हणे, तो केव्हा येते माहीत नाही. पद्मा, काल तू न केस भांडेवाली आली तर तुला कोण काही घेतलं नाही? तुम्ही घेतला तो डब्बा, तसाच डब्बा पाहिजे होता. बाकीचे मग लहान मोठेच भांडे होते ना तिच्याजवळ. भांडेवाली अर्चनाचीच गोष्ट सांगे. काय दिलं म्हणे ना, कायच्या शेंगा, तुरीच्या शेंगा दिल्या म्हणे. मोठी चटल बाई होती ते, म्हणे बरोबर अंदर जाय, केस घेऊन ये, बरोबर बाया अंदर ठेवते. हा चटेल होती, म्हणे बरोबर चटवलं आणि दिला म्हणा डब्बा, पण तुरीच्या शेंगा दे, नाही तर 10-20 रुपये दे. म्हणलं जाऊ दे लेकाले, वावरातल्या शेंगा देऊन द्या मुठभर. तर शेंगा दिल्या म्हणा, पण चटोडीच होती ती. त्याले बाई धंदा करा लागते, धंदा करून तेव्हाच होईन ना ते, चाटोड्याने राहीन तर काय. त्याले बरोबर बोलायची टॅक राहते, आपल्याला बरोबर लुबाड लाबाड करून करते ते लोक. पण 4-5 जणी संग राहिले म्हणजे का नाही बरोबर होते. नाही तर आम्हाला ते करून दिली ती झकोरेच शिकवत होती. पण आम्ही 3-4 जणी होतो तर बरं भेटला आम्हाला डब्बा. वळे तिकडे यायला टाईम नाही होता ना, नाही तर मला विचारलं तिनं. मी म्हणलं जा चौकात राहते बाया घे, तर तिथं तुम्हाला भेटते म्हणलं. शांता काकू, देऊ का थोडासा मसाला भात आणखी? नाही, घेतो मी, लागन तर घेईन ना. भाकरनं वांग्याचं भरीत खाऊन पाहतो आता. हा शिवरात्रीचा कुठचा प्लॅन आहे, कुठं चालाल? सांगा सगळ्या जणी, एक एक जण, कोणाकोणाला कुठं कुठं आवडते तर सांगा. शांता काकू, कुठं चालू? मागच्या वर्षी सालबर्रीला गेलतो आपण. पारटसिंगा ऐकला का तुम्ही? पारटसिंगाला चालान का? खूप लोक येते म्हणते पौर्णिमेरी एकादशीले. ऐकलंय मी, माझं माहेरच आहे त्या साईडनं. मग डायरेक्ट बस जाते का? डायरेक्ट बस नाही जाणार, काटोलला जावं लागते पहिले. काटोलवरून गिटो चालू राहते, तसा बसेसही राहते पण कमी राहते. नागपूरहून डायरेक्ट बस नाही आहे का? एकदम कमी आहे, तसं काटोलवरून जावं लागते. आपल्याला काटोलले डायरेक्ट बसनं चाललं जाऊ, तिथून जाता येते. चांगलं आहे, मग आपण पद्मावहिनीच्या गावाला जाऊ शकतो. काय म्हटलं चंदा, मला ऐकायला नाही आलं बरोबर. काही नाही, मी म्हटलं का तुमच्या गावाला जाता येते मग. हो हो, जवळच आहे ना. चंदा, ज्याला जे जे लागते ते काढून देऊन दे सगळ्याला. येईन चंदा काकू, मी काही जेवण नाही झालं बरोबर, मी रात्रीच चांगली जेवी. हो, येतो ना. चंदा, तू तिकडे राहतो, तुझा डब्बा भरून घे, तू काही डबल येशील नाही. माघारी आहेस कोण, दोघी मायले की थोडासा मसाले भात घेऊन जाईन, लागतेस किती तुला लागते तेवढं घेऊन जा. आणि जेवढं ज्याचे डब्बे नाही आहे ते बरोबर झाकझूक करून घेऊन चाललं जा लागन घरी. मग घरी आल्यावर पाहा लागन, ज्याला लागन ते खाईन.
तुमचा हात बी जगन्नाथ आहे, लय मोठा भात झाला. काही नाही होत, नुपुरतं नाही पाहिजे. चला थोडंसं फिरून येऊ. थैला आहे माझ्या, मी संत्रे घेऊन जातो 10-15. चालते का अर्चना? हो जी काकू, नेऊ का 5-6? आणि तो म्हणला पाहिजे जास्त बा. नाही तुम्हाला काय नाही म्हणलं का? नाही तेव्हा दररोजचे ते किती काले गळते. चाल अर्चना. नेट लागी. जाऊ दे ना चंदा, काय करायला लागते आपल्याला. काय काय सांगितलं दिन्या लक्षात राहील ना. हो मावशी, मी मावशी चुकूनच काही होते ना, ते मी काही जास्त असं धिंगाणे नाही करत. पण माय बाबाने माई आहे ना जास्तच करते. कोणी जास्त काही करत नाही. तू माहिती आहे तुला होश नाही राहत. खेळायला जाईन तर होश नाही राहील. आता पुढच्या वर्षी मी येईन 5-6 महिन्यानं, तर मला तू शिकायत ऐकायला नाही भेटली पाहिजे. नाही भेटणार 5-6 महिन्यानं. काहून? आता रुपेश दादा येणार आहे ना, तेव्हा यायचं तू. असं कर जा, रुपेश दादा आल्यावर तू आई आणि रुपेश दादा तुम्ही सगळेजण येऊन जाता गावाले. मग तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यातच या लागेल. ये जा ना, मस्त मजा करू आपण उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. जा झोपून राहा, उद्या सकाळी लवकर उठा लागेल ना, शाळेनं उद्या. झोपतो ना मी. तू झोपू का? इथंच झोपू का मी? झोपले काले आपण इथंच झोपू. तर कसं तरी वाटत मावशी तू गेल्यावर. काही बी सोंगाडे, काही बी खोटं बोलतं. मस्त खेळायला जाताना कायले कसं तरी वाटन तुले. शांताबाईले जास्त त्रास नको देतो. तू धिंगाणे मस्ती करता ते बाबाच बोलते, म्हणून म्हणतो मी जे सांगितलं ते बरोबर ऐकजो. थांबून जा ना आणखीन 1 दिवस. नाही रे, माझं दुकान आहे तिकडे, मग मला ते पाहा लागते. मग गिऱ्हाईक तुटन का मग. चाल गोष्ट मॅ, चाल झोपून राहा आता. आपल्याला काही 10 मिनिटं वेळ झाला, पण आत्ताच ते बस गेली. आता 1 घंट्यानं बस आहे. कसं व संगीता, कुठं बसतं? ह्या दिनेश यानं झाला वेळ. चालायला लवकर तयार नाही, घनघन करत होता. रे दिने, आज शाळा जाते? चालले जा तुम्ही 2 जण, मी थांबतो एकटी. नाही थांबतो ना आम्ही, तुला बसून देईन. एवढी मोठी बॅग आहे, तर तुला बसून देईन, मग जाईन. शाळा जाईन ना दिन्याची. जाऊ दे, नाही तर मोठ्या शाळेतच जाते. हप्त्यातून 2 दिवस तर घरीच राहते. तो असा नाही करणार आहे बाई. आता त्याला मी सगळं समजावलं आहे, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास करत जा थोडासा. दोघंही नवरा बायको त्याला काव करता. पाहतो बा, तू न सांगितल्यावर किती दिवस ऐकतेच होतं. समजन आता. तू म्हणतो तर ठेवतो विश्वास. अरे दिन्या, ठेवू काय विश्वास? ठेवायचा असेल तर ठेव, नाही तर नको ठेव. ये जो मग रुपेश आल्यावर 2 जण आणि रुपेश, तुम्ही 3 जण येऊन जा. वावरात येईन ना, यायला बी सुट्ट्या लागेल. मग शेतीचे कामं झाले म्हणजे येऊन जाईल. ती बी लय दिवस झाले आई बाबाला भेटली नाही. येईन, नाही ते एखाद्या दिवशी उभे येऊन जाईन. दिवसभर थांबीन ना, घरी येऊन जाईन. संगीता, तुले मला एक विचारायचंच राहून राहिलं. पाय, ते पोरगं नव्हतं बरं, पण असे काही सारेच पोरं खराब नाही राहत. आता वय निघून राहिलं, तर लग्नाचा विचार कर. मी आणखीन चांगले पोरं असेल तर पाहीन. तू त्या मनाने पाहू शकतो, पण लग्नाचा विचार कर तू. तेच नको लावू. मला एक घरी बी आता पाय. मी एकटं तुला खरं सांगू का, मी तर पहिली जाडी जुडी. तुझं लग्न केलं तेव्हा तू थोडीशी बारीक तरी होती. आता मला अशाने कोणी पाहायला येते ना, नापसंत करून जाते. म्हणून माझं लग्न करायला होत नाही. काही जाडी जुडी नाही आहे. तू पाहायला चांगली देखणी दुखणी आहे. लय पोरं भेटते. तू विचार करशील तेव्हाच होईन ना लग्न. पाहिजो तुला बरं वाटन तर चाल. बस याचा टाईम झाला. 2-3 दिवस राहिली तर बरं वाटे. चल आता घर सुनसान होईन आमचं. मन हलकं नको करू. जसं की आम्ही कुठं सासरी चालले. येणं जाणं चालूच राहते. चाल. काय मावशी, काय दिन्या? चाल ठीक आहे शांताबाई, येतो.